नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इतिहासामधील एक कन्फ्युजिंग टॉपिक बघणार आहोत. टॉपिक म्हणण्यापेक्षा काही फॅक्ट्स बघणार आहोत. तर भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोणता, किंवा बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोणता, किंवा पहिला गव्हर्नर कोणता, ह्या गोष्टी आपल्याला कन्फ्यूज होतात. म्हणून हा व्हिडिओ मी तयार केला आहे. तर बघा, बंगालचा पहिला गव्हर्नर, बंगालचा पहिला गव्हर्नर, फक्त गव्हर्नर, बंगालचा पहिला गव्हर्नर होता रॉबर्ट क्लाइव्ह. लक्षात ठेवायचं, बंगालचा पहिला गव्हर्नर रॉबर्ट क्लाइव्ह. यानंच प्लासीची लढाई जिंकली होती. त्यानंतर बंगालच्या गव्हर्नर नंतर कोण होणार? बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल. बंगालच्या गव्हर्नर नंतर बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता? वॉरेन हेस्टिंग्ज. बरोबर आहे. म्हणजे बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल वॉरेन हेस्टिंग. आता यांच्यानंतर जी झाले ते भारताचे झाले, कारण आधी बंगालपुरतीच मर्यादित होते ही, यांच्यानंतर ते भारताचे झाले. तर बघा, आता भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता? विल्यम बेंटिक. भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता? विल्यम बेंटिक. त्यानंतर आता ही भारताची, तिथून पुढं त्याच्यानंतर भारताचा पहिला व्हाईसरॉय 1857चा उठाव झाल्यानंतर जी इंग्लंडच्या राजाकडे गेलं सगळं हे आपलं भारताचं, तर भारताचा पहिला व्हाईसरॉय कोण होता? लॉर्ड कॅनिंग. बरोबर आहे. भारताचा पहिला व्हाईसरॉय लॉर्ड कॅनिंग. त्यानंतर बघा, स्वतंत्र भारताचे, म्हणजे आता भारत स्वतंत्र झाल्यानंतरचे, भारत स्वतंत्र झाल्यानंतरचा गव्हर्नर जनरल कोण होता? तर तो होता लॉर्ड माउंटबॅटन. भारत स्वतंत्र झाल्यानंतरचा पहिला गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंटबॅटन. आणि त्यानंतर बघा, शेवटचं भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल, म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यानंतर जेव्हा लॉर्ड माउंटबॅटन गेले वापस, तेव्हा भारताचे पहिले जे भारतीय होते, म्हणजे भारतीय वंशाचे होते, ते भारतीय गव्हर्नर जनरल कोण? चक्रवर्ती राजगोपालचारी, म्हणजेच सी राजगोपालचारी. पुन्हा एकदा बघा, सांगतो तुम्हाला मी. बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोण? रॉबर्ट क्लाइव्ह. बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोण? वॉरेन हेस्टिंग्ज. भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण? विल्यम बेंटिक. नंतर भारताचा पहिला व्हाईसरॉय लॉर्ड कॅनिंग. त्यानंतर भारताचे पहिले गव्हर्नर जनरल, म्हणजे स्वतंत्र भारताचे, लॉर्ड माउंटबॅटन. आणि भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल चक्रवर्ती राजगोपालचारी. धन्यवाद.